नमस्कार. सत्यमेव जयते वॉटर कप 2017 आता चालू होतो आहे आणि हा चालू होत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गावानं कुठली करायची आहे त्या विषयावर आज मी थोडंसं बोलणार आहे. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये आपण जेव्हा भाग घेणार आहात तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि ती बंधनकारक आहे ते म्हणजे आम्ही तयार केलेलं प्रशिक्षण गावानं घेणं हे खूप गरजेचं राहणार आहे. ह्या प्रशिक्षणाला 5 लोकांना आपल्याला पाठवायचं आहे. प्रशिक्षण हे कुठल्याही क्षेत्रातलं असू दे, प्रशिक्षण हे माणसाचं व्यक्तिमत्व तर घडवतंच, पण त्याचबरोबर समाजाच्या बांधणीच्या दृष्टिकोनातून घेतलेलं प्रशिक्षण हे खूप उपयुक्त राहत असतं. त्यामुळं आमचा भर देखील हा प्रशिक्षणावर आहे. जे गाव प्रशिक्षण घेणार नाही त्याला स्पर्धेमध्ये भाग घेता येणार नाही. मला वाटतं की 5 व्यक्ती अशा पाठवा की ज्यांना ह्या विषयीची तळमळ आहे. तळमळ ह्या सगळ्याचा पाया आहे असं मी म्हणतो. कारण जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या विषयाची तळमळच जर नसेल तर त्याला आपण कितीही ज्ञानी केलं तर तो समाजाला ज्ञानी करू शकणार नाही. त्यामुळे त्या विषयाची तळमळ असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जे गावामध्ये आपण 5 लोक निवडणार आहात ना ते खूप महत्त्वाचे घटक आहेत. ते आपल्या गावाचे पिलर आहेत. ते आपल्या गावाचे आधारस्तंभ आहेत. आपल्याला गावाला पाणीदार करण्यामध्ये खूप मोठी भूमिका बजावणारे आहेत हे ध्यानात ठेवलं पाहिजे. आपण उदाहरणच घेऊया. गेल्या वेळेला वेळू गाव सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकानं विजेते झालं. जे गाव प्रथम क्रमांकानं विजेते झालं त्यामधला सगळ्यात पहिला टप्पा त्यांनी जिंकला होता. ज्या दिवशी त्यांनी वॉटर कप स्पर्धेसाठी 5 लोकांची प्रशिक्षणासाठी निवड केली होती. 5 लोक त्यांनी असे निवडले होते की ज्यामध्ये एक रिटायर्ड शिक्षक होते, एक रिटायर्ड प्रोफेसर होते, एक माजी सैनिक होते, एक बचत गटातल्या महिला होत्या, एक शेतकरी महिला होत्या की ज्यांना ह्या सगळ्या कामाची आवड होती, तळमळ होती. हे लोक गावामधनं जाऊन प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर गावामध्ये येऊन गावाला पुन्हा चांगल्या पद्धतीनं मोड बांधतील, गावाची विस्कटलेली घडी एकत्र जुळवण्यात मदत करतील, गावाला पाणलोट क्षेत्राचं काम जे काही प्रशिक्षण घेतलेलं आहे हे गावामध्ये येऊन लोकांना शिकवतील. ह्या सगळ्याचा विश्वास गावातल्या लोकांना होता. म्हणून अशा 5 लोकांना वेळू गावानं प्रशिक्षणाला पाठवलं आणि मला वाटतं की तिथंच त्यांनी पहिली लढाई जिंकली होती. ह्या लढाईमध्ये ते पहिल्यांदा जिंकलेलं असल्यामुळंच मला वाटतं की ह्या सगळ्या नियोजनामध्ये हे लोक खूप उपयुक्त ठरले. हे लोक गावामध्ये प्रशिक्षण जेव्हा घेऊन आले ना तेव्हा तुम्हाला सांगतो प्रत्येक गोष्टीमध्ये हे हिरिरीनं पुढं असायचे. लोकवर्गणी गोळा करायचे हे लोक पुढं आहेत. गावामध्ये एखादं पाण्याचं नियोजन करायचं आहे, पाणलोट विकासाच्या कार्यक्रमाचं नियोजन करायचं आहे हे लोक पुढं आहेत. गावामध्ये एखादं तांत्रिक ज्ञान द्यायचं आहे हे लोक पुढं आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये ह्या लोकांनी पुढं येऊन हिरिरीनं भाग घेतला आणि त्यामुळं एक 45 दिवसामध्ये सकारात्मक चित्र गावामध्ये तयार झालं आणि वेळूच्या यशाच्या टप्प्यापर्यंत गेलं. आणि एक महत्त्वाची गोष्ट ह्या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो. वेळू गाव जे स्पर्धेमध्ये पहिलं आलं ना त्यामध्ये जे लोक प्रशिक्षणाला आले होते ह्या प्रशिक्षणाला असलेल्या लोकांपैकी अनेक लोक सरपंचांचे विरोधक देखील होते. पण सरपंचांनी असा विचार केला नाही की ते माझे विरोधक आहेत त्यांना कशाला प्रशिक्षणाला पाठवावं, माझ्याच पार्टीतल्या लोकांना मी प्रशिक्षणाला पाठवणार. त्यांनी हा विचार केला प्रशिक्षणाला जे आपले विरोधक जे आहेत ज्यांच्यामध्ये चांगली गुणवत्ता आहे, ज्यांना ह्या विषयाची तळमळ आहे, हे जर लोक प्रशिक्षणाला गेले तरच आपलं गाव पुढं जाईल आणि तरच आपलं गाव पाणीदार होईल. आपण दुसऱ्या बाजूला थोडंसं पाहूया. दुसऱ्या बाजूला मी पाहिलं की अनेक गावांनी असे लोक पाठवले की ज्यांना ह्यामध्ये अजिबात काही इंटरेस्टच नव्हता. म्हणजे आपण सहज बघतो बघा आपल्याकडे ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतात. ग्रामपंचायतीच्या निवडणुकाला एखादी व्यक्ती पडल्यानंतर आपण काय करतो, त्याला एकतर शालेय शिक्षण समितीमध्ये बसवतो किंवा अशी जी काही प्रशिक्षण होतात त्याला पाठवून देतो की जेणेकरून पुढच्या वेळेला हा ग्रामपंचायतीला काही लुडबुड करणार नाही, सोसायटीच्या इलेक्शनला उभा राहणार नाही, गावामध्ये 4 दिवस तरी शांतता राहील. आपली सगळी ही गाव पातळीवर ॲडजस्टमेंट चालू असते. मला वाटतं की आपण असली ॲडजस्टमेंट ह्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये अजिबात करू नका. कारण का आपण जर ही ॲडजस्टमेंट अशा प्रकारची जर केली तर त्या लोकांवर फार परिणाम होणार नाही, पण गावांवर मात्र निश्चित खूप मोठा दूरगामी परिणाम होणार आहे. गाव पाणीदार होण्यापासून बाजूला जाणार आहे. आणि म्हणून 5 व्यक्ती कशा निवडाव्यात? 5 मध्ये महिला असाव्यात. कारण ह्या देशामध्ये खूप मोठी शक्ती ही महिलांची आहे, जी आपल्याला बऱ्याच वेळा दिसून देखील आलेली नाही. मी पाहिलं आहे की गेल्या वेळच्या वॉटर कप स्पर्धेमध्ये अनेक गावामध्ये पुरुष पहिल्यांदा श्रमदानाला उतरले नाहीत, पण अनेक गावामध्ये महिला पुढं आल्या. ह्या महिला पुढं आल्या, त्यांच्या मागे आपोआप गाव आलं
आणि गाव पाणीदार होण्यामध्ये मदत झाली. आज महिला शक्ती जर पुढं आल्या आणि महिला जर प्रशिक्षणात आल्या, आपण म्हणतो ना की शिकलेली महिला घरादाराला पुढं नेई. त्याच पद्धतीनं जर पाणलोटाचं शास्त्र ह्या महिलेनं शिकलं तर नक्कीच ती गावाला पाणीदार बनवेल. त्यामुळं महिला येणं खूप मला वाटते की गरजेची गोष्ट आहे. ह्यामध्ये एक व्यक्ती अशी असावी की जिला थोडंसं मोबाईलचं ज्ञान आहे, अँड्रॉईड मोबाईल वापरता येतो आहे. याचं कारण असं की ह्यावेळच्या स्पर्धेमध्ये आम्ही एक ॲप तयार केलं आहे की ज्यामध्ये आपण जे काही काम करणार आहात, आपण अर्ज करणार आहात, हे सगळं आपण ॲपवर भरू शकता. रोज जे आपण काही काम करणार आहे त्याचं मोजमाप घेतलं आणि ॲपवर भरलं की रोजच्या रोज आमच्या पाणी फाउंडेशनच्या ऑफिसला कळणार आहे की कुठल्या गावामध्ये काय काम झालेलं आहे आणि गाव पाणीदार होण्यासाठी ह्या दृष्टिकोनातून मदत होईल. ह्याचबरोबर आम्ही अनेक पाणलोट विकासाच्या फिल्म्स तयार केल्या आहेत. ह्या देखील ॲपवर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती अशी प्रशिक्षणात येईल की जिला ॲपविषयीचं ज्ञान असेल, जिला मोबाईल वापरता येतो आहे, अशी व्यक्ती आपल्या गावामध्ये येऊन ही सहज गोष्ट आपल्याला शिकवू शकेल. एक व्यक्ती अशी पाठवा ह्या 5 मध्ये की जिला थोडंसं तांत्रिक ज्ञान येतं आहे किंवा कळतं आहे. तांत्रिक ज्ञान ह्याच्यासाठी मी म्हणतो कारण आमच्या प्रशिक्षणामध्ये जसं समाज बदलवायच्या आम्ही काही गोष्टी शिकवत असतो, त्याचबरोबर काही तांत्रिक गोष्टीसुद्धा पाणी विकासातल्या शिकवत असतो किंवा पाणलोट विकासातल्या शिकवत असतो. हे शिकवत असताना एखादी व्यक्ती त्या गावातली अशी आली प्रशिक्षणात की जिला गणिताचं ज्ञान आहे, एखादी इंजिनियर झालेली व्यक्ती आहे किंवा एखादी BSc ॲग्री झालेली व्यक्ती आहे, अशी व्यक्ती सहजरित्या हे तांत्रिक ज्ञान आत्मसात करू शकते आणि गावामध्ये जाऊन लोकांना शिकवू शकते. त्यामुळे माझी एक आग्रहाची विनंती आहे की अशा व्यक्ती निवडा की जेणेकरून ह्या सगळ्याचाच त्यामध्ये समावेश असेल. आपण बघतो की गावागावांमध्ये कुठल्याही एखादी निवड करायची म्हणलं ते अनेक विषय येतात, चर्चा होतात. मग ह्याला पाठवू नका, त्याला पाठवू नका, अशा चर्चेत न घुसता हे निवडताना आपले सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवा. जातीपातीच्या भिंती पाडून टाका. राजकीय जोडे बाजूला ठेवले तरच हे काम सगळं यशस्वी होणार आहे. एखाद्या व्यक्तीविषयी आपल्या मनामध्ये द्वेष असेल, वैमनस्य असेल, पण ती व्यक्ती ह्या प्रशिक्षणाच्या दृष्टिकोनातून खूप चांगली असेल तर तिला निवडा. कारण अशी 5 जणांची झालेली चांगली वज्रमूठच आपल्या गावाला पाणीदार करणार आहे. ही वज्रमूठ जर झाली तरच आपलं गाव पुढं जाणार आहे, तरच आपलं गाव पाणीदार बनणार आहे, तरच आपलं गाव हिरवगार होणार आहे, आपल्या गावाचं भविष्य बदलणार आहे. आपल्या गावाचं भविष्य मला वाटतंय की प्रशिक्षणाला आलेल्या लोकांमध्ये खूप दडलेलं आहे. हे आपण जर आत्ताच नाही ओळखलं तर त्याच्यासारखे कपाळ करंटे आपले दुसरे कोणी असू शकणार नाही. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा आता सुरू होते. मी माझ्या वतीनं त्याचबरोबर पाणी फाउंडेशनच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपण ह्या स्पर्धेमध्ये यशस्वी व्हावं आणि आपलं गाव पाणीदार करावं ह्याच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.